देशाचे पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदी साहेब व्हावे, देशामध्ये देशाची जनतेची सेवा करायला परत एकदा संधी द्यावी, हा संकल्प महाराष्ट्रामधून शिवसेने प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं एक निष्ठेने या ठिकाणी युती झालेली आहे। या युतीच्या संदर्भातच आज सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्रपणे पत्रकार परिषद घेत आहे। एक युतीचा उमेदवार म्हणून परवा कोल्हापूरच्या महामेळाव्यामध्ये या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर माझ्या नावाचंही त्या ठिकाणी जाहीर केलं। त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवबंधन बांधलेलं आहे। आज सातारा जिल्हा निवडणुकीमध्ये मी पाहताना सातारा जिल्ह्यातील असणारे अविकसित कामं, दुर्लक्षित असणाऱ्या आमच्या ग्रामीण भागामधील असणाऱ्या वाडी वस्त्यांची कामं, त्याचबरोबर धरणांचं पाणी जे या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या दुष्काळ भागामध्ये पोहोचवलं गेलं पाहिजे होतं, शेतकऱ्यांच्या असणाऱ्या ऊसाच्या दराच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर अन्य असे कित्येक विषय आहेत ज्या विषयाला अनुसरून आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत। साहजिकच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये माझा बराचसा परिचय आपल्याला आहे, तरी मी स्वतः पाटण तालुक्यामध्ये आहे। देववाडीमध्ये मंदरूळमध्ये माझं स्वतःचं गाव आहे। माथाडी चळवळीमध्ये मी स्वतः 94 पासून या ठिकाणी काम करतोय मुंबईमध्ये, आणि बहुतांश माथाडी कामगार हा आमचा सातारा जिल्ह्याचा आहे। मग पाटण आला, सातारा आला, जावली आला, वाई आला, खेडा आला, खंडाळा आला, कोरेगाव आला, कराड उत्तर, कराड दक्षिण आला, आणि म्हणून माझ्या या सर्व जिल्ह्यामध्ये या अगोदरी वेगवेगळ्या विकास निधीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अगोदरच माझी कामं सुरू झाली होती। निवडणुकीच्या दरम्यान युतीचा उमेदवार म्हणून हा निर्णय घोषित होईल असं मी बऱ्याचशा पत्रकारांना त्यावेळेला सांगत होतो, आणि मी आपल्याला या अगोदरी भेटला असताना एवढंच सांगितलं होतं की आम्ही युतीचा उमेदवार म्हणजे शिवसेना प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी जे निर्णय देतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहून त्या ठिकाणी काम करू, आणि म्हणून मी आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे। विकासाच्या बरोबर हा सातारा जिल्हा हा ऐतिहासिक वारसा नावाजलेला जिल्हा आहे, शिक्षण क्षेत्रातला जिल्हा आहे, कामगार चळवळीचा जिल्हा आहे, आणि ह्या जिल्ह्याला, या ऐतिहासिक जिल्ह्याला हिस्टॉरिकल कॅपिटल म्हणून आपण म्हणू की ऐतिहासिक राजधानी म्हणून नावाजला गेला पाहिजे, हा एक बऱ्याच वर्षापासून हा मुद्दा मी मांडत आलेलो आहे। आणि नक्कीच या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना हे पूर्ण मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे। दुर्लक्षित असणारे मुद्दे जे मागच्या 10 वर्षापासून जे न घडणारे जे मुद्दे होते, त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं जे धरणातलं पाणी, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणांसाठी गेल्या आणि त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये जो काही आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे होता तो मिळाला नव्हता। चंद्रकांत दादा आमचे मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली तो आम्हाला त्या ठिकाणी मिळाला। त्याचबरोबर युतीच्या सरकारने जे कोयनेमध्ये धरणग्रस्त किंवा जे स्थलांतर झालेली मंडळी आहे त्या कोयनेच्या असणाऱ्या धरणग्रस्तांचे या ठिकाणी माहिती गोळा करायची आता पूर्णपणे त्या टप्प्यावरती चालू आहे, आणि त्यांनाही राज्य सरकार या ठिकाणी काही मोबदला मिळवून देणार, जसं आम्ही वांग मराठवाडीला दिलेला आहे तसं त्याही त्या ठिकाणी मिळवणार, हे आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। बऱ्याच वर्षापूर्वीपासून ही घोषणा झाली होती की कोकणामध्ये आणि सातारमध्ये ही एक ट्रेन त्या ठिकाणी होईल, जे चिपळूणमार्गी ट्रेन आमच्या पाटणमध्ये होईल, परंतु आजपर्यंत त्याचा शुभमुहूर्त या ठिकाणी लावलेला नाहीये। नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष घालून या निवडणुकीच्या जबाबदारी व्यवस्थितपणे हाताळून विजयश्री झाल्यानंतर ते क्रमपात्र आम्ही त्या ठिकाणी करू।
मोठ्या प्रमाणामध्ये टोल नाक्याचा जो झोल आहे तो सर्वांना कल्पना आहे. टोल हा फार मोठी एक आर्थिक रसद काही मंडळींची या ठिकाणी आहे आणि त्या रसदीचा फार दुरुपयोग त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून कमीत कमी सातारकरांसाठी, म्हणजे जे मुंबई आणि पुण्यामध्ये प्रवास करत असतील, सातारवरून बँगलोरमधून येणार असतील, त्यांच्याबद्दल मी एवढं भार देणार नाही, परंतु कमीत कमी जे सातारकरची मंडळी जे दैनंदिन कराडामधून, कराडपासून सातारला येत असतील, उमरसपासून आपल्या या ठिकाणी येत असतील, त्याचबरोबर आमचा आनेवाडी टोल नाका आहे, जिथे आमचा पाचवड म्हणा, त्या परिसरातील लोक, ह्या असणाऱ्या सातारकरांसाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी टोलमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही विनंती त्या ठिकाणी करू. कारण ज्या टोलमुळे या वेळोवेळी गोंधळ झालेला आहे, त्याच्यामुळे सातारकरांसाठी तर टोलमुक्त करण्यात यावं, हा एक मुद्दा आम्ही या आमच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर पुणे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालं, कोल्हापूर त्या ठिकाणी डेव्हलप झालं आणि पुणे आणि कोल्हापूरचा मधला आमचा सातारा, इव्हन दो इस्लामपूर, तो भाग सगळा डेव्हलप झाला. एक औद्योगिक क्षेत्र फार मोठं झालं, परंतु आमच्या औद्योगिक क्षेत्राला आजपर्यंत वेगवेगळ्या कारणास्तव महत्त्व मिळालं नाही. मग त्या ठिकाणी काही लोकांची भांडणं झाली, कारखानदार या ठिकाणी मनमोकळेपणे व्यवसाय करू शकत नाही. व्यवसाय जर आले नाही, उद्योग जर वाढले नाही, तर डेफिनेटली की आपल्या जिल्ह्यातला जो शिकलेला तरुण आहे तो या ठिकाणी बेरोजगार होतो आणि मग कुठेतरी इतर जिल्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी व्यवसायासाठी कामाला त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे आपल्या जिल्ह्याची एवढी चांगली MIDC असून देखील पण आज आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसाय चालत नाही. हे फार गांभीर्याने लक्ष देऊ आम्ही आमचे मंत्री महोदय सन्माननीय सुभाषजी देसाई साहेबांच्या माध्यमातून या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक असा चांगला कार्यक्रम आखू, ज्या कार्यक्रमामध्ये जे कामगार आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पण जे खरे व्यवसायधारक आहेत त्या व्यवसायधारकांवरती जर कुठल्या प्रकारे गुंडांच्या माध्यमातून, कुठल्या युनियनच्या माध्यमातून जर कशा प्रकारे जर त्रास होत असेल तर अशा लोकांचाही बंदोबस्त करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आखलेला आहे. याचबरोबर आम्हाला हॉस्पिटलची फार मोठी एक सोय होणं गरजेची होती. एक सातारमध्ये स्वतःचं एक हॉस्पिटलचं कॉलेज व्हावं, मेडिकल कॉलेज व्हावं, ही मागणी बऱ्याच वर्षापासूनची होती, पण अजून पाहिजे तसं काय त्याचा प्रवास सुरू झालेला नाहीये. नक्कीच आम्ही या निवडणुकीच्या नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घालू आणि ह्या असणाऱ्या सगळ्या सातारकरांचे विषय आम्ही त्या ठिकाणी मार्गीच लावू. आज युतीचा निर्णय होत असताना महामेळाव्याच्या माध्यमातून आम्ही RPI सन्माननीय आठवले साहेबांचा आमचा गट आहे, आमचा जानकर साहेबांचा गट आहे, आमचे सदाभाऊ खोत असतील, आमचे विनायकराव मेटे असतील, आमचे सर्व मित्र पक्षांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो या महाराष्ट्रामध्ये 40 खासदारांना मोदी साहेबांच्या सोबत देशाची सेवा करण्यासाठी पाठवण्याचा जो निर्धार केलेला आहे तो पूर्णपणे आम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडू आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये सातारकर वेगळ्या पद्धतीनं एक मनापासून या ठिकाणी मतदान करून माझ्या पाठीशी उभे राहतील, एवढीच माझी अपेक्षा या ठिकाणी. आमचे जे जाधव साहेब आहेत त्याच्याशी माझं प्रत्यक्षात बोलणं झालं. जाधव साहेबांच्या परिवारामध्ये पुण्यामध्ये काही प्रकृती बरोबर नसल्यामुळे अशोक गायकवाड त्यांच्या घरामधली काही कुणाची प्रकृती जास्त खराब असल्यामुळे ते स्वतः त्या ठिकाणी गेले. माझं स्वतः काल त्यांच्याशी बोलणं झालं, आम्ही त्यांना आग्रह केला होता. त्याच्यामुळे काही अजून लोकांची जरा तालमेल आम्हाला सोडवायचं आहे, पण आम्ही सर्वच एकत्रपणे एका विचाराने या ठिकाणी काम करतो. मी कॅबिनेट मंत्री होतो. थोडक्यात मी सांगतो की माझ्याकडे जे महामंडळ होतं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाच्या असणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जी काही महिन्यापासून मला जबाबदारी मिळाली होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून मराठा उद्योजक करण्याकरिता बँकेच्या माध्यमातून त्या मराठा समाजाच्या तरुणांना जास्तीत जास्त कर्ज मिळावं याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. महाराष्ट्रामध्ये मी 16 जिल्हे त्या ठिकाणी स्वतः दौरे केलेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून मागच्या 15 दिवसापूर्वी मी या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा दौरा त्या ठिकाणी केला होता. मी कॅबिनेट मिनिस्टर असतो तर नक्कीच त्या ठिकाणी लक्ष घालं असतं, परंतु काही गोष्टी आपल्यालाही कल्पना आहे, आपण सातारकडचे आहात,
आपल्याला त्या MIDC मध्ये काय चालतं काय नाही चालत, त्याच्यापेक्षा जे अयोग्य चालतं त्या अयोग्य आता यानंतर चालवायचं नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्रपणे आलेलो आहोत. शिवसेनेचे पहिला मुद्दा तर मी या ठिकाणी एक माझे सहकारी सन्माननीय पुरुषोत्तम जाधव साहेब यांनी या ठिकाणी आठवड्यापूर्वीच शिवबंधन या ठिकाणी बांधलं होतं. जाधव साहेबांनी गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी निवडणुकीची खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली होती. गेले 2 वेळा जाधव साहेब स्वतः या निवडणुकीमध्ये स्वतः सामोरं त्या ठिकाणी गेले होते. त्याचा खूप दांडगा अनुभव त्या ठिकाणी होता. परंतु युती म्हणून मुख्यमंत्री आणि उद्धव साहेबांनी एक निर्णय घेतला, ज्या निर्णयाला सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवाच्या महामेळाव्याच्या निमित्ताने काही चर्चा या ठिकाणी घडली आणि म्हणून जाधव साहेबांनी आम्ही एकत्रपणे या ठिकाणी काम करतो. काही मंडळींना अजून आम्हाला सांगड घालायची आहे. आता सन्माननीय नरेंद्रजी पाटील जे शिवसेनेचे आहेत, ते गेल्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी कधी शिवेंद्र बाबांच्यावर दिसले, कधी विद्यमान खासदारांच्यावर दिसले, तर कधी त्या ठिकाणी मकरंद पाटलांच्यावर दिसले. अजून विश्वास ठेवणार का ठेवणार नाही हा नंतरचा भाग आहे. माझी अजून काही भेट झाली नाही, परंतु नक्कीच आम्ही या ठिकाणी चर्चा करू. पक्षाबरोबर ते एकनिष्ठ काम करतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. आणि आमचे जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, स्वतः शिवतरे साहेब आहेत, आमचे जिल्ह्याचे दुसरे नेते प्राध्यापक या ठिकाणी स्वतः या सगळ्या गोष्टी हाताळत आहेत. त्याच्यामुळे मला आता काय वाटत नाही की आमच्यामध्ये शिवसेनेमध्ये कुठल्या प्रकारे गटतट त्या ठिकाणी होईल. उलट 95ला ज्या वेळेला पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार झाला, ज्या वेळेला ताकदीने लढत त्यावेळेला झाली होती, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने लढत यावेळेला होणार आहे. कारण यावेळेला भारतीय जनता पक्षाचाही फार मोठा या ठिकाणी सहभाग शिवसेनेबरोबर राहणार आहे. आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष व आमचे सर्व मित्र पक्ष एकत्रपणे या ठिकाणी लढून आम्ही या ठिकाणी विजयश्री या ठिकाणी आहोत. कुठेतरी पुढे मागं व्हावं लागतं. मी गेल्या काही वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो. अचानक थोडासा निर्णय त्या ठिकाणी बदलला आणि फार कमी वेळामध्ये मला या ठिकाणी जबाबदारी घेण्यासाठी निर्णय दिलेला आहे. जाधव साहेबांच्या बद्दल नक्कीच उद्धव ठाकरे साहेबांना याची पूर्णपणे कल्पना आहे आणि काही चर्चा त्या ठिकाणी एकत्रपणे घडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेही अन्याय न होता जाधव साहेबांनाही योग्य त्या ठिकाणी संधी त्यांच्या असणाऱ्या पुढच्या वाटचालीमध्ये देतील असं मला पूर्णपणे अपेक्षा आहे. बरेचसे पक्षाची मंडळी असतात, ते ठरवतात की विधानसभेला काय करणार आहे, युती होणारच आहे, युतीच्या वेळेला काय होणार ते त्यांना सांगतात. मी अजून त्याबद्दल बोलणं योग्य. सातारच्या MIDCच्या संदर्भामध्ये मला एक लक्षात घ्या की उद्योग आज शिरोळमध्ये आला, सेटअप व्हायला लागलेला. तिथं पाण्याची तर कमतरता आहे, तरी तिथे सेटअप होतोय. याचा अर्थ आहे की सातारमध्ये ज्या उद्योगपत्यांच्या वरती एका प्रकारचं जे प्रेशर आहे, ते प्रेशर तिथे नाही. आता हे प्रेशर कमी करायचं असेल तर पहिली संधी नागरिकांना काय येणार आहे, युवकांना काय येणार आहे, ती मतदानाची येणार आहे. पहिला मुद्दा. मला दुसरा मुद्दा आहे की साहजिकच आहे की सदर हे खातं, हा विभाग जो आहे तो आमच्या सुभाष देशमुख साहेबांच्या, मंत्री महोदय साहेबांच्या आहे. काही MIDCचे प्रश्न असतील, उद्योगपत्यांचे प्रश्न असतील, आम्ही एकत्रपणे संयुक्तपणे त्यांच्या बैठका घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू. काही पोलीस यंत्रणेची गरज लागली तर स्वतः मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये आम्ही बैठका घेऊ. परंतु दहशतमुक्त असणारा व्यवसाय हा चालला पाहिजे. व्यवसाय चालत असताना कामगारांनाही त्याचा हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे. तर मी स्वतः कामगार चळवळीमध्ये काम केलेलं आहे. नाहीतर व्यवसायिकांना तुम्ही सगळे लिबर्टी द्या आणि कामगारांना वाऱ्यावर टाकाल असं होणार नाही. कामगारांना त्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि व्यवसाय जेवढे आहेत ते कारखाने आहेत तेही प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे चालले पाहिजे. याच्यासाठी आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि यशस्वीरित्या प्रयत्न करू. पण दोन्ही खाती आमच्या पक्षाच्या हातामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मला तर एवढं काही अवघड वाटतच नाहीये. मला कित्येक लोकांनी मला फोन करून मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते माझ्याबरोबर आता पुढच्या काही दिवसामध्ये काम करतील. एकटेच फक्त नरेंद्र पाटील जर सोडले, बाकी सगळी मंडळी आम्ही एकत्रपणे काम करतोय आणि नरेंद्र पाटील पण येतीलच. त्याच्यामुळे जर आम्हाला काही अडचण वाटली तर आम्ही पक्षांच्या श्रेष्ठीकडे याबद्दल ती त्यांना सांगू, त्यांना योग्य ती समज दिली जाईल. त्याच्यामुळे मला तर काही अडचण वाटत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की माझी कुठल्याही आमदारांची वैयक्तिक वादिवाद नाही. एका तत्वाच्या मुद्द्यावरती तो वाद होता. तोही आपल्याला कल्पना होती की वांग मराठवाडीचाच तो मुद्दा होता. त्याच्या पलीकडचा काय होता, महिन धरणाचा तो विषय होता. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपस्थित राहावं हे मी त्यांना स्वतःहून या ठिकाणी फोन केला होता. यथा कदाचित त्यांना काही
पूर्वी असणारे कमिटमेंट असतील त्यांच्या असणाऱ्या कामाच्या संदर्भामध्ये ते गेले असतील. त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे स्वर्गीय बाळासाहेब देसाईंच्या स्मारकाच्या उद्घाटनाला एकत्र होतो. शंभू देसाई साहेबांनी आम्ही स्वतः ढेबेवाडीच्या बऱ्याचशा विभागाच्या कार्यक्रमाला एकत्र होतो. पण त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कधी वादच नव्हता. विचारामध्ये कधी कधी कमी जास्त होत असतं, परंतु तसा काहीच प्रॉब्लेम नाही. तेही तरुण आहेत, मी तरुण आहेत, सामंजस्यपणे आम्ही दोघंही चांगलं काम करतो आणि आम्ही एका पक्षात आहोत. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे जे बॉस आहेत उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एकदा ऑर्डर सोडली की त्यामध्ये काही अडचण नाही. दुसरी बाजू त्यांची एक चांगले संबंध सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर पण आहे. आज जर तुम्ही पाहिलं की मागच्या इतक्या वर्षामध्ये स्वर्गीय बाळासाहेब देसाईंचं स्मारक होऊ शकलं नाही, परंतु गेल्या काही वर्षामध्ये इतकं चांगलं स्मारक मुख्यमंत्र्यांच्या असणाऱ्या विशेष निधीमधून त्यांना त्या ठिकाणी मिळालं. याचा अर्थ की आमच्या दोघांचे त्या ठिकाणी मिळतं जुळतं झाले. वडिलांच्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः ढेबेवाडीमध्ये या संदर्भामध्ये काम करत होतो. मागच्या वेळेला आमची ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायतीमधून एक प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी पाठवला होता. ग्रामपंचायत बदलली, परंतु मी या ठिकाणी या निवडणुकीच्या नंतर वडिलांचं एक चांगलं स्मारक आमच्या ढेबेवाडीमध्ये व्हावं. ठीक आहे, आपली सूचना तशी आली, नक्कीच आम्ही त्या ठिकाणी कराड सातारामध्ये अशा मध्यभागी एक चांगलं स्मारक आम्ही त्या ठिकाणी बांधू. किंबहुना वडिलांच्या बरोबर जेवढे कामगार नेते आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या चळवळीला न्याय दिलेला आहे, अशा सगळ्या चळवळीतल्या नेत्यांनाही आम्ही त्या ठिकाणी समाविष्ट कसं करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी नक्कीच भूमिका मांडली हे तुम्ही त्यांना जास्त विचारलं पाहिजे. कारण शेवटला ते जो कार्यक्रम झाला तो सगळीकडे लाईव्ह होता आणि मला वाटतं की एखाद्या माजी मंत्र्यांना का तशी ते बोललेत मला त्याची कल्पना नाही. परंतु राजकारणामध्ये एक जर आपण पाहिलं की असे कित्येक प्रसंग येत असतात, आपण आपल्या पक्षाचं काम करत राहिलं पाहिजे. म्हणून ते काय मदत करणार नाही. दैवत आहे त्यांचं, ते स्वतः म्हणते दैवत आहे. राजकारणामध्ये वडिलांचं नाव घेऊन किती लोकांनी आपला प्रपंच मोठा केलेला आहे हे सातारा जिल्ह्याला प्रत्येकाला माहितच आहे. त्याच्यामुळे कुणी किती त्यांच्या नावावरचा टिळा लावायचा आणि त्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये कुणी किती काम करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे ना. ज्या वेळेला ते 99ला सदाभाऊ आमचे सपकाळ हे आमचे जावळी मतदारसंघातले आमदार होते, ज्यावेळेला ते उभे राहिले त्यावेळेला सगळेच माथाडी एकवटले होते. सगळेच माथाडी काय त्यावेळेला 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला होता, ते सगळेच काय राष्ट्रवादीमध्ये नव्हते. परंतु सगळ्या जणांनी एकवट होऊन त्या ठिकाणी तो एवढा एक वेगळा विक्रम त्या ठिकाणी निर्माण का केला, कारण त्याच्या अगोदर काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी होते. मला वाटतं कदम साहेब होते त्यावेळेला, कधी बिलारे साहेब बिलारे. त्याच्यामुळे एवढा विक्रम चांगला केला. पहिल्यांदा एकदा संधी सातारमध्ये मिळालेली आहे खासदारकीच्या संदर्भामध्ये, त्यांनी नक्की ठरवावं काय करायचं ते. पण माथाडी कामगार पूर्णपणे या चांगल्या विचारामध्ये काम करेल. कारण शेवटला कामगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष एकत्र भांडत आलेलो आहोत. ते जरी मंत्री होते, मी जरी आमदार नव्हतो, तरी आम्ही मोर्चा काढत होतो. सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं. आज मंत्री झाले त्यावेळेला मी मोर्चे काढले. मी विधान परिषदेचा आमदार होतो म्हणून. कामगार हा आमचा केंद्रबिंदू आहे, राजकारण आमचा केंद्रबिंदू नाहीये आणि आमच्या केंद्रबिंदूला आम्ही स्टिक राहून त्या ठिकाणी काम करतो. तुम्ही चुकीची माहिती देता, मी तुम्हाला समजावतो. 2007ला ज्यावेळेला घनसोली दंगल झाली होळीच्या निमित्ताने, त्यावेळेला माझा बॉडीगार्ड मेला होता आणि माझे हे 2 बोटं माझ्या डोक्यावरती अजूनही त्या खुणा आहेत, डोळ्यावरच्या खुणा आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी अडकलो. आता तिथं कोण पदाधिकारी आलं नाही, का नाही आलं, कोण सरकार होतं, का नाही त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली, का नाही आजपर्यंत घनसोली दंगलीमध्ये जे मारेकरी होते ते का सापडले गेले नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. मग त्यावेळेला स्वर्गीय R.R. पाटील होते गृहमंत्री. त्यांना विचारा, मला विचारण्यापेक्षा आज ते नेते आहेत नाही, ते आज विरोधी पक्ष नेते असल्यामुळे काय झालं ते आहे त्यांना विचारा. आता मध्यंतरी जो ऑगस्ट महिन्यामध्ये जो काय प्रकार घडला, ज्यामध्ये अचानकपणे आमचा माहोल एकदम हाताच्या बाहेर गेला, दगडफेक झाली पोलिसांना आणि तिकडच्या स्थानिकांकडनं तिकडच्या लोकल रहिवाशांकडनं दोडकर नावाच्या असणाऱ्या एका मुलावरती अत्याचार झाला, त्या ठिकाणी त्याचं मरण पावलं. तुम्हाला कुणाला माहित आहे का नाही, मी स्वतः त्या कोपरखरणामध्ये त्या डीमार्टच्या येतो, हे कुणाला माहित नाही. कारण तुमचा आणि माझा सातारकरचा एवढा प्रेसचा एवढा संबंध येत नाही. मी स्वतः तिथे दगडी खात होतो आणि त्यावेळेला मी स्वतः डीमार्टच्या इथं पोलीस चौकीमध्ये गेलो, ती पोलीस चौकी पेटवली. आम्ही त्या पोलीस चौकीची मागची दारं खिडक्या तोडून आम्ही स्वतः मागे पळून बाहेर पडलो. दगड फेकणारे कुणी गाववाले नव्हते त्यावेळेला. दगड फेकणारे त्यावेळेला जी कोणी मुलं होती त्यांना असं वाटत होतं की ही पोलीस चौकी आहे आणि ह्यामध्ये सगळे पोलीस अधिकारी असतील.
आणि म्हणून तो प्रकार घडला होता. अजून बराचसा प्रकार तो मी उघड सांगणं योग्य नाही राहणार, कारण शेवटला ते आता कुठेतरी शांत झालेले आहे. परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे आणि त्या मुलांना जामीन करण्याच्यासाठी मीच त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून एकच विनंती केली होती की माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेचे मारेकरी सापडले नाही, परंतु आज तोडकरांचे हल्लेखोर सापडले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मीच त्यावेळेला भूमिका मांडली. आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे होते आणि म्हणून तिकडे आम्हाला न्याय मिळाला. मदन भोसले साहेबांनी हे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मदन भोसले साहेब आता भारतीय जनता पक्षाच्या विचारांमध्ये ऑलरेडी काम करतात. एक खूप चांगला मेळावा झालेला आहे. आता प्रत्येकाच्यावर मिसळ खाण्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या काहीतरी खाऊ, आम्ही त्यांच्यावर जाऊन दुसरं काहीतरी खाऊ. पाटणमध्ये जाऊन आम्ही देसाई साहेबांच्या घरी निमंत्रण घेऊन त्यांच्या स्मारकाला भेट देऊ किंवा त्यांच्या घरी जेवायला जाऊ. त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्रपणे काम करतोय आणि तुम्ही लोकांनी या एकीला अजून असं चांगलं बळ देण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या काही कारखान्याच्या कार्यक्रमानिमित्त ते स्वतः मुंबईला, तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता आता त्यांची लोकेशन काय आहे. म्हणजे आम्ही सर्वांशी व्यवस्थितपणे चर्चा करूनच एक युतीचे म्हणूनच आम्ही एकत्रपणे ही बैठक घेतली. तो कसं जावं हे प्रत्येकाचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्यांनी काय निर्णय घेतलाय हा तो मला वाटतं तुम्ही खूप आठवण काढत होता. तर आमचे आमदार शंभूराज देसाई साहेब आले, त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करत होता त्यांच्या लक्षात आलं असेल. मग आता नरेंद्रवर मिसळ कधी खायला देसाई 101% सहकार्य करणार. आमची नीती आहेत नाही बघा एवढी मोठी. त्यांनी काय सांगितलंय ना तुम्ही मी थांबून ते आता त्यांना माहिती देणार म्हणून ते तुम्हाला टेक्निकली सांगितलं असतं. सातारकरांना कल्पना कोण कुणाच्या बंगल्यावर जाते, कोण त्या फॅक्टरीमध्ये सोना अलायन्समध्ये जाऊन जो काय प्रकार घडला, कोण जेलमध्ये गेलं. त्याच्यामुळे विद्यमान खासदारांनी आपल्या असणाऱ्या खासदारकीच्या माध्यमातून या असणाऱ्या आमच्या सातारकरांच्या असणाऱ्या विकासाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडनं माजवली जाते आणि म्हणून आम्हाला या दहशतमुक्त आमचा सातारा असावा आणि त्या सातारकरांच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योग आणि शांतता ही लाभावी. शुभेच्छा दिल्या ना, मला माहितच नाही, मला काय मी सरप्राईज असं कुठली ग्रामपंचायत एका बिनविरोध होते असं मी ऐकलं होतं. जिल्हा परिषद यदा कदाचित होते, आमदारकी आणि खासदारकी बिनविरोध व्हायला लागली असेल तर मला सरप्राईज वाटतं. म्हणून म्हटलं चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा. आपले कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. आमच्या शिवसेनेचे कार्यक्रम सुरू होणार, भारतीय जनता पक्षाचे सुरू होणार. त्याच्यामुळे कुणाचे कार्यक्रम जास्त आहेत आणि कमी आहेत याच्यापेक्षा प्रत्येक जण आपापलं काम करणार. आजही कार्यक्रम आहे मला वाटतं कुठेतरी, त्याच्यामुळे तो काही विषय नाही, अजेंडा नाही. आपण मतदान कोण कुणाचं करणार हा नंतरचा भाग झाला ना. गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की ही लोकसभेची निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचवण्याचा विषय, उद्योग, शिक्षण, कृषी याच्यासाठी देशपातळीवर घेतले जाणारे धोरणात्मक निर्णय या दृष्टीने ही फार महत्वाची असते. इथं व्यक्तिगत विषयाचा आशय कधी येऊ देऊ नये आणि तो येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आजची देशाची स्थित्यंतराची स्थिती आहे. सीमेवरून दहशतवाद्यांचे हल्ले होत आहेत, अतिरेकी वारंवार हल्ले करतायत, पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे, पाकिस्तान दबात धरून बसलंय, चीन टपून बसलंय. अशा वेळी या देशाला स्थिर सरकारची गरज आहे. जो स्थिर सरकार खंबीर सरकार देऊ शकतं आणि निश्चितपणे देशरक्षणासाठी योग्य निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेची जी भूमिका आहे ती या देशाला स्थिर सरकार देणारी भूमिका आहे. आज शिवसेना भाजपची जी युती झाली ती या व्यापक राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर झाली. शिवसेनेनं कायमच राष्ट्रीयत्वाला प्राधान्य दिलंय आणि त्या दृष्टीनंच या देशाच्या विषयावर आम्ही खरं तर या लोकसभेला सामोरं जातो, ही महत्वाची गोष्ट. त्यामुळे या देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो. स्थिर सरकारसाठी बहुमताचा कौल आवश्यक आहे आणि त्या बहुमतासाठी पश्चिम महाराष्ट्रातनं सगळेच्या सगळे खासदार हे महायुतीचे निवडून यावेत यासाठी आम्ही शिवसेना, भाजपा आणि सोबत असलेले सगळे मित्रपक्ष पूर्ण एकत्र येऊन एकदिलानं काम करणार आहोत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या डोळ्यापुढे फक्त आता स्थिर सरकार बहुमताचा कौल घेणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला एक माणूस आज सैन्यात
देशाचं रक्षण करण्यासाठी आहे. आमची अशी अपेक्षा आहे तो सैनिक सीमेवर रक्षण करतोय तर त्याला निश्चितपणे या देशाचं संरक्षण करण्यासाठी ठाम निर्णय घेणारं एक स्थिर सरकार देण्याची आमची गरज आहे. घरातला जसा प्रत्येक माणूस सैन्यात आहे तसा पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक खासदार सुद्धा या बहुमतासाठी तिथं जाणं महत्वाचं आहे आणि महायुतीची आमची भूमिका ती स्पष्ट आहे. आम्ही त्यासाठी खरं तर ही लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं लढवतो. मी परत असं म्हणतो की तुम्ही व्यक्तिगत पातळीवर हे विषय घेऊन नये. ही जी फॅक्ट आहे दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा ही लोकशाही आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढतो आहोत. आम्ही तो विषयच आमच्याकडे नाही. आम्ही ती भूमिका पाठीमागे स्पष्ट केली आहे. आमची निवडणूक ही राष्ट्रवादी त्याच्याहीपेक्षा असं आमचं म्हणणं आहे की आम्ही इथल्या समस्यांच्या विरोधात लढतो. आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी लढतोय. आम्ही या देशाला स्थिर सरकार देण्यासाठी लढतोय. इथली बेरोजगारी हटवण्यासाठी आम्ही लढतोय. ती आमची लढाई खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी हा महत्वाचा. एक सांगा सगळ्यांना तर मनापासून आपले प्रश्न ऐकल्यावर मी एवढंच सांगतोय की शिवसेना, भाजप आणि सगळे मित्रपक्ष या सगळ्या मित्रपक्षातला प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता हा एक दिलानं आणि एक संघपणेच या महायुतीचं पूर्णपणे क्षमतेनं काम करेल हा या निमित्तानं मी आपल्याला विश्वास देतो. त्यामुळे हे बाकी पाटणमधनं लीड मिळणार का इकडचे का हा प्रश्न नाहीच आहे. सगळे एक दिलानं काम करणार कारण प्रश्न राष्ट्राच्या हिताचा आहे. लग्नाला गेले अक्षता टाकतोच की आपण हात हलवत येतो ती पुन्हा टाकायचे ठरवून निवडणुकीची वेळी काय नाही. आणि आमचा पक्ष इथं आहे त्यामुळे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर काय नाही. उमेदवारी मिळाल्यानंतर तुमचं शिवेंद्रशिवराजांनी अभिनंदन केलं का आणि साताऱ्याच्या राष्ट्रवादीची तुम्हाला किती मदत केली? कुणी अभिनंदन केलं? शिवेंद्रशिवराजांनी. पण मिसळगुळ हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या मिसळवरती आम्ही महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहोत. त्याच्यामुळे मला तिचं काही टेन्शन नाही. पाटील साहेब काही गोष्टी काही लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांची नावं मला घ्यायची आज काही गरज वाटत नाही. कारण बरेचशा वेळेला चित्र सर्वच पक्षामध्ये असतात आणि सगळे चिंतक असतात. कोणी कुणाचं वैरी नसतं निवडणुकीमध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी एक्सेप्ट नक्कीच आहे. कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी वेगवेगळ्या स्तरावरच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरती पक्षाच्या कार्यकर्ते ज्यावेळेला अन्याय करतो त्यावेळेला नक्कीच तो व्यक्ती निवडणुकीच्या मताच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवत असतो. फायदा होईलच आणि होणारच आहे त्यामध्ये वादच नाही आहे. परंतु त्यांच्या फायद्यामुळे आम्ही निवडणूक लढतोय असं नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची स्वतःची एक चांगली मोठी भक्कम ताकद त्याचबरोबर आमच्या मित्रपक्षाची एक चांगली ताकद आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्याच्या ताकदीवरती आम्ही पूर्णपणे यश प्राप्त करू शकतो आम्हाला विश्वास आहे. कोरेगावमध्ये तुम्ही जर पाहिलं की मागच्या जेवढ्या ग्रामपंचायती झाल्या त्या ग्रामपंचायतीमध्ये आता आमचे शिंदेसाहेब चांगल्या पद्धतीनं खूप चांगलं यश त्या ठिकाणी घेत आहेत आणि तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद वाढते. म्हणजे कुठेतरी लोकांना वाटायला लागलेलं आहे की नाही आता आम्हाला परिवर्तन हवं आहे आणि हे परिवर्तन आम्हाला खासदारकीच्या निवडणुकीला मध्ये आम्हाला यश मिळवून देणार. मला सांगायला आपल्या सगळ्यांना आनंद होतो की आम्ही शिवसैनिक आहोत आणि आमच्यासाठी पक्षाचा आदेश आणि पक्षाची भूमिका ही फार महत्वाची असते. त्यामुळे तो व्यापक हिताचा विचार करूनच आम्ही सगळे एकत्र बसलो. आता हा युतीचा विषय आहे त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, नरेंद्रजी पाटील असतील, पुरुषोत्तमजी जाधव असतील, आदरणीय आमदार साहेब असतील, ही सगळे आम्ही मंडळी एकत्र बसलो त्या दिशेनं हा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनंच आम्ही सातारा लोकसभेसाठी नरेंद्रजी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. याच्यामध्ये जाधव साहेबांच्या नाराजीचा वगैरे तसा कुठलाही विषय नाही आणि हा एकत्रितरित्या पूर्ण विश्वासानं घेतलेला निर्णय आहे हेही मी आपल्यापुढे या निमित्तानं सांगतो. इकडे बघतोय तिकडे बघतोय, कोण रात्री निघून जातोय, कोण दिवसा जातोय, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं बघावं. मंदिर बनवणार बरोबर बनवणार, काय टेन्शन आहे. सातारकरांना स्टाईल जे आहे, युवकांना एज्युकेशन, रोजगार, त्यांचं भवितव्य या जिल्ह्यामध्ये कसं चांगलं राहील त्याला मी फोकस करू. स्टाईल करून काय मला टेम्पररी इथे राहायचं नाहीये, मला परमनंटली तिकडे थांबायचं इथे. आणि माझा इथे आहे की आम्हाला हिस्टॉरिकल महाराष्ट्र करत असताना याच्यामध्ये त्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आमचं जेवढे या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळामध्ये ह्याच शिक्षण घेतलेल्या युवकांना इथं वेगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत. मग आम्ही वडिलांच्या महामंडळातून त्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी देऊ, त्यांना छोटे छोटे व्यवसाय उभा करायला लावू, काही ठिकाणी टेंट्स लावू, काही ठिकाणी हॉटेल्ससाठी आम्ही त्यांना थोडंसं एनकरेज करू त्या ठिकाणी. पण नक्कीच त्या युवकांना रोजगाराच्या निमित्ताने आम्ही पूर्णपणे ताकद देऊ.
स्टाईल वगैरे काय नाही, माझ्या याच्यात स्टाईलचा विषय नसतो. संपर्क नेते बाळासाहेब पाटील सरांनी आता सांगितलेलं आहे, युती म्हणून महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला सर्व शिवसैनिकांना साताऱ्याची जागा निवडून आणण्याची अशा पद्धतीची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं प्रयत्नांची सर्व पराकाष्ठा करून जशा पद्धतीने यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये पक्षाला मतदान झालं तशाच पद्धतीचं मतदान मिळवण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मिळून महायुतीचे कार्यकर्ते पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये करू. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जे चालवतात ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या हातामध्ये हे शिवबंधन बांधलं. 2 वेळा मी लोकसभा लढलोय. 2009ला उद्धवजींनी मला सांगितलं की जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण तुम्ही पोचवा. ती कामगिरी तुम्हाला माहिती आहे की आपण 2009ला 2-2.5 लाख मतदान आपण या जिल्ह्यामध्ये घेतलं होतं. 2014ला हा मित्रपक्षाला मतदारसंघ सोडण्यात आला, परंतु सातारकरांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे. ज्या 2.5 लाख मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून त्यांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे. आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यावेळी मला ते पटलं नाही आणि मी त्यावेळी अपक्ष लढलो. अपक्ष लढल्यावर पण या जिल्ह्यामधून 1,56,000 एवढी मतं त्यावेळी मला मिळाली होती. गेली 5 वर्ष मी भाजपच्या माध्यमातून या जिल्ह्यात काम करतोय. नंतर भाजपने मला बदलून दिलेला आहे, तरी देखील हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, म्हणून मला लोकसभा लढायची होती. याच हेतूने मी आमच्या बांगुडे सरांच्या मार्फतीने पक्षप्रमुख उद्धवजींची मीटिंग झाली. युती होण्याच्या अगोदर माझी बैठक झाली आणि त्यावेळी असं ठरलं की मी आता लोकसभा लढणार आहे. त्या अनुषंगाने मी प्रवेश देखील केला. प्रवेश मी युती झाल्यानंतर आता प्रवेश केला. आज या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. हा जिल्हा दहशतमुक्त होणं गरजेचं आहे आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला फक्त या जिल्हावासियांना फक्त भक्कम पर्याय आहे, तो म्हणजे युतीचा आहे. युतीच्या माध्यमातूनच हा विकास आणि हा परिवर्तन होऊ शकतं याची मला खात्री आहे. मला नक्की जर आता हे पाटील साहेब आपल्याकडे आले, ते भाजपत होते, ते शिवसेनेत आले, त्यांनी आता धनुष्यबाण हातामध्ये घेतलं. त्यामुळे त्यांनी धनुष्यबाण हातात घेतल्यामुळं माझा जो हेतू आहे तो हेतू हाच आहे की धनुष्यबाण या जिल्ह्यामध्ये जे 1996ची पुनरावृत्ती ती पुन्हा करणार आहे आणि त्यासाठी मग पुरुषोत्तम जाधव असो किंवा मग नरेंद्र पाटील असो, मी व्यक्ती म्हणून बघत नाही. मला एकच कळतंय की युतीचा जो नेता जो कोणी लढवणार आहे तो निवडून आला पाहिजे आणि तरच या जिल्ह्याची प्रगती होणार आहे. आपण बघितलं की आम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकला जिल्हावासियांनी, त्यांनी आम्हाला काय दिलं? फक्त कॉलर बघून जिल्ह्याचा विकास होणार नाही आणि आम्ही त्याचं अनुकरण तरुणांपुढे करतोय. तरुणांनी त्या गोष्टीला उचललं जातंय. खरं तर या तरुणांवरती काय बिंबवलं पाहिजे? या तरुणांना काय विकासाची गरज आहे? त्यांना माहिती आहे की जेव्हा जो या जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण आहे, जो शिकतोय, शिकल्यानंतर त्याला या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळत नाही, त्याला पुणे किंवा मुंबईला जावं लागतंय, बेंगलोरला जावं लागतंय. ही परिस्थिती या जिल्ह्याची आहे आणि या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे जे आले त्या उद्योगधंद्यांना संरक्षण नाही, त्या उद्योगधंद्यांना खात्री नाही की या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही उद्योगधंदा व्यवस्थित चालवू शकू. अनेक येणारे उद्योगधंदे थांबलेले आहेत आणि अशा वेळी आपल्याला गरज आहे एका सक्षम नेतृत्वाची आणि ते नेतृत्व या युतीच्या माध्यमातून या जिल्ह्याला मिळणार आहे. देशामध्ये परिवर्तन झालंय, सातारा जिल्ह्यात गेल्या वेळी झालं नव्हतं, परंतु मला खात्री आहे की यावेळी ते परिवर्तन होणार आहे. मध्ये आम्ही ऐकलं की शिवेंद्र बाबा पण होतात, विकासासाठी आम्हाला निधी कमी पडतोय आणि तो निधी जर पाहिजे असेल तर आम्हाला विचार केला पाहिजे. नक्की योग्य त्यांनी जे विचार मांडले होते ते अगदी योग्य आहे. त्यांना जर निधी पाहिजे, इव्हन मी इथून पुढच्या सगळ्याच आमदारांना उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे लोक आहेत त्यांना पण मी सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये युतीचेच सत्ता राज्यामध्ये पण येणार आहे. देशात तर येणारच आहे, परंतु युतीची सत्ता राज्यात येणार आहे आणि सातारा जिल्ह्याचा विकास खरोखरच तुम्हाला सगळ्यांना करायचा असेल तर तुम्हाला आता युतीच्या माध्यमातूनच काम केलं पाहिजे. त्यामुळं आता कोण काय बोलतंय, काय होतंय त्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. मला माहिती आहे पत्रकार मित्रांना पण खूप उत्कंठा लागली होती की कोण लढणार आहे, परंतु जेव्हा
जाधव आणि पाटील मैदानामध्ये ते मी त्यांना माझे धाकटे भाऊ मानतो आणि त्यांच्या पाठीशी जे काही मी आतापर्यंत काम केलंय ते त्यांच्यासाठी मी इथून पुढच्या काळामध्ये काम करेल. मला काय मिळणार आहे हा विषय नाही. मी जिल्ह्यासाठी काम करतोय. मी कधीही तो विचार केला नाही की मला काय मिळेल. मला काहीही मिळायची गरज नाही. फक्त या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. इथं चांगला सुसंस्कृत ज्यांनी कामगार चळवळीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांच्या वडिलांना मोठा वारसा आहे, ज्यांनी त्यांचाच वारसा घेऊन ते या जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. जरी ते मुंबईला असले तरी आता त्यांना नवीन असले तरी देखील या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि मला खात्री आहे की ते जे काम करणार आहेत, निवडून आल्यानंतर मोदी साहेब असतील, आमचे देवेंद्र फडणवीस असतील, आमचे उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे जे अमूतरित प्रश्न आहेत ते नक्कीच त्यांच्या मार्फतीने आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ते सोडवू. भाजप, शिवसेना, आरपीआय आणि बाकी इतर मित्र पक्ष या सगळ्यांनी मिळून आम्ही जी मोठ बांधली त्याच्यामध्ये कुठलीही कसर राहणार नाही आणि मला खात्री आहे की यावेळी जिल्ह्यावरती भगवा पडणार, दिल्लीवरती पण भगवा पडणार, सातारा जिल्ह्यात देखील परिवर्तन होणार. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो.